सो फायनली आज बाळ जे आहे ते येणार होतं घरी. सो त्याची ही तयारी जी ती चालू होती आणि ह्या तयारीत आपला लाडू अग्रेसर होता. काय काय पकड इधर पकड. चल बाहेर बघू आपण काय करेल. चल. अगं चाबरे. लाडूला खेळायचं तर सगळं काही होतं, पण भीती ते जास्त वाटत होती. छान आहे ना? छान आहे. यस यस. सो हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. थोडा घसा खराब आहे तर आवाज थोडा खराब येईल. बट वरचं लग्न जस्ट काल झालं आहे आणि 2-3 दिवसाला रात्रभर जागे होतो आम्ही थोडी. तर त्यामुळं घसा वगैरे बसला आहे. तर आज येणारे बेबी फायनली घरी. तर लिटरली आत्ता वाजले 4 आणि मी जस्ट रेडी झालो आहे. सकाळपासून काही ना काहीतरी चालू होतं. आता आपण जाऊयात खाली आणि काय डेकोरेशन केले मी तुम्हाला दाखवतो. बेबी आल्यावर काय सगळं दाखवतो. तर चला बघूया. खाली आपण वेलकमसाठी जे ते फ्लावरचं डेकोरेशन केलं आणि बाळाचे फुटस्टेप घ्यायची होती म्हणून ते सेटअप केलं होतं. वरती रूममध्ये आपण बलून्सचं डेकोरेशन केलं आणि बाळ जिथे झोपणार आहे तिथं पण आपण जे ते फ्लावर यूज केले. अजून बाळाला वेळ होता म्हणून मी टिल्लू आणि लाडू टाइमपास करत बस. भैया भाभी आणि बाळ त्यांनी एंट्री केली आणि एंट्रीला आत्या म्हणून दीदीनी बोवाळलं वगैरे ऑप्शन वगैरे केलं. आपण जे सेटअप केलं होतं फुटप्रिंट घ्यायचं बाळाच्या, त्यासाठी मग बाळाच्या पायाला जे ते आपण कुंकू लावलं आणि एवढे छोटे पाय होते बाळाचे, असे एकदम नाजूक नाजूक. आणि माझं झालं होतं की जाऊ दे आता नका घेऊ ते, नाही का खूप छोटे पाय आहेत. बट सगळ्यांचं होतं की घेऊयात म्हणून शेवटी फुटस्टेप जे आहेत ते आपण घेतले. लबे
आणि तिने एवढे मोठे ड्रेस आणले होते तिच्यासाठी, आणि किकीला पण तेवढेच आहेत. मला हे समजत नाही की खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आत्ता मिळत आहेत का आधी पण भेटत आहे. लहानपणी तर काय घालत होतं हे पण लक्षात नाही. आणि हे बेबी नेल कटर आहे. हे बहुतेक माझ्या वेळेस तर नसावं, आत्ता आत्ता आलंय वाटतं. तर हे शूज, लहानपणी आम्ही तर बिना चपलीचेच फिरलोत, पण आता सगळे शूज वगैरे मिळत आहेत त्या साईजची. आणि खूप क्यूट क्यूट असे जे आहेत ते ड्रेस आणले होते. भावीला लॅव्हेंडर कलर आवडतं म्हणून एक ते पण घेतला होता तिने ड्रेस. आणि हे शॉवर कॅप आहे म्हणे, मला पण आजच कळली की डोळ्यात पाणी नाही जाऊ नये म्हणून. आणि हे नंटसं बाळ आळस देते, ते म्हणलं खूपच ताण दिला आज तुम्ही. आणि सगळ्यात शेवटी माझी बारी आली. सो हा बाहुबली. तर भेटू तशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.